अजब रमा राघवची जोडी. नेहा नेहानी रॅम्स चला ना, मला खूप भूक लागली, ब्रेक झालाय. हो हो चला रॅम्स, तू पण चल ना. हो मी येते, तुम्ही व्हा पुढे, मी राघव सरांना बोलवणार आहे. बरं. राघव सर, लंच टाइम, चला जेवायला जाऊया. तुम्ही व्हा पुढे, मी येतो थोडा वेळ. का? हो काम बघा ना किती आहे. मग काय झालं, ते आल्यावर करा ना. आता ब्रेकच्या वेळी ब्रेक, चला पटकन. मॅडम असं काम अर्धवट नाही सोडता येणार मला. तुम्ही व्हा पुढे, जेवून घ्या तुम्ही. अच्छा, नेहमी तुम्हीच तर म्हणता ना सगळी कामं वेळच्या वेळी करायची. मग आता जेवण पण वेळेवरच करायचं. ते काही नाही, मी काही नाही ऐकणार. तुमचंच चला पटकन जेवायला, मी आपल्या दोघांचे डबे घेते ना. असं हट्टीपणा करू नका, खरंच करू नका. मला खूप काम आहे. मला काम करू द्या, तुम्ही व्हा पुढे. मी हट्टीपणा करणार, डबल नाही ट्रिपल टाइम्स करणार. पण तुम्ही आत्ता माझ्यासोबत जेवायला यायचंय म्हणजे यायचं. तुम्हाला जर का माझ्यासोबत जेवायला नसेल यायचं ना, तर मी पण कामं करते. मॅडम महाहट्टी आहात तुम्ही, महाहट्टी आहे ना. मग आता चला, तुम्ही जेवायला चला, नाहीतर मी जाते कामं करायला. जाऊ. येतो. चला. मी काढून घेतली ती. गिरीशला खूप कौतुक आहे ना तुझं. दे त्याच्या प्रश्नांची उत्तर दे तू. हो, मी सावध झाले आता, आणि म्हणून तुमच्या बोलण्याचा व्हिडिओ केलाय. आरुषीकडून तुम्ही सेवा करून घेताय ह्याचे फोटो तर तुम्ही ऑलरेडी सोशल मीडियावर टाकलेले आहेत. त्याच्याच जोडीला हा व्हिडिओ जर आपण बरोबर टाकला तर कसं वाटेल लावण्यात? काहीही करणार नाहीयेस. अगदी बरोबर, मी असं काहीच नाही करणार आहे. कारण तुमच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. मी तुमच्या इतकी खालच्या पातळीवरती नाही उतरू शकत लावण्यात. हा, पण हा व्हिडिओ मी गिरीशला मात्र नक्की दाखवू शकते, आणि त्याचा काय परिणाम होईल हे तुम्हाला कळतंय ना. धमकी देतेस मला? अजिबात नाही. धमक्या पोकळ असतात लावण्यातही, पण मी जे बोलेन ते मी खरं करून दाखवेन. आणि मग हा व्हिडिओ बघितल्यावर गिरीश तुम्हाला स्वतःहून घराबाहेर काढेल, तुमच्याशी सगळे संबंध तोडून टाकेल. हे तुम्हाला चालेल? नाही चालणार ना. मग इथून पुढे माझ्याशी आणि माझ्या मुलीशी नीट वागायचं. आमचा अपमान करायचा नाही. आम्ही सुद्धा या कुटुंबाचा भाग आहोत हे लक्षात ठेवायचं, आणि त्याचं भान असू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशोक भाऊजींची फाईल निमूटपणे मला आणून द्यायची. एक मिनिट, ती फाईल तर तुला कधीच मिळणार नाही. ती फाईल तर मी पाताळामधूनही शोधून काढेन लावण्यातही. पण यापुढे कुठलंही पाऊल उचलायच्या आधी लक्षात असू द्या, माझ्याकडे कुठला व्हिडिओ येते. How dare she? How dare she? मला धमक्या देते, मला ॲटिट्यूड दाखवते. खूप हिंमत वाढली या बाईची. मला ॲटिट्यूड दाखवते, मला लावण्याला. How dare you? Just wait, लावण्या, wait. आई आम्ही आलो का? राघव सर, तुम्ही कितीही जोरात ओरडलात ना, तरी आईंना पुण्यापर्यंत हाक जाणार नाही तुमची. काय?
अहो असं काय करताय? आई लग्नासाठी पुण्याला गेलात ना? अरे हो, विसरूनच गेलो मी. कसं आहे, आई घरात नसण्याची सवयच नाही आहे आम्हाला. आम्ही कधी हाक मारली की ती लगेच समोर येते. आम्ही सगळे कुठे ना कुठे बाहेर जात असतो, पण आई कधीच नाही. ती कधी घरात आमची काळजी घेत, तर कधी आमची काळजी करत घरातच असते. म्हणूनच त्या पुण्याला गेल्या ना, ते एकदम छान झालं. त्यांना सुद्धा एक चेंज मिळेल ना, ब्रेक झाला त्यांच्यासाठी सुद्धा. त्यांना त्यांच्या फ्रेंड्सना भेटता येईल, गप्पा मारता येतील. राघव सर, कुठली बाई आई आहे म्हणून तिला तिचं स्वतःचं लाईफ नाही, हे तर रॉंग आहे ना. खरं आहे तुमचं. आईने स्वतःला आनंद मिळेल अशा गोष्टी करायलाच हव्यात. राईट. पण कसं आहे, आम्ही मुलं होत ना, कितीही मोठी झालो तरी आईची सवय असतेच. ती जर का समोर नसेल ना, तर आम्हाला करमतच नाही. राघव सर, तुम्हाला खरं सांगू, मला सुद्धा ना आईची खूप आठवण येते. हा म्हणजे त्या इथे असता ना, तर त्यांनी मला आवडते तशी कॉफी दिली असती आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागल्या असत्या. कोणाला काय काय आवडतं त्यांनी तेच बनवलं असतं. पण ठीक आहे, इट्स ओके. आज त्यांना सुद्धा त्यांना आवडतो तसा चहा कोणीतरी देत असेल, त्यांच्यासाठी प्लेट घेऊन येत असेल. त्यांचं सुद्धा लग्नात लाड होत असतील नाही? अरे, त्यामुळे थोडे दिवस आपले लाड कोणी नाही केले तरी चालेल. कोण म्हणतं तुमचं लाड करायला इकडे कोणीच नाहीये? आई नसल्या म्हणून काय झालं? मी आहे ना, मी करेन तुमचे लाड. थँक्यू वहिनी. उगाच नाही मी तुला वहिनी आई म्हणत. पुरे आता. चला लवकर फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी छान गरमागरम कॉफी करते, अगदी तुम्हाला आवडते तशी. हा, आणि रात्री काय जेवणार आहे तेही सांगून ठेवा, मी तयारी करते. वहिनी, मी पण तुम्हाला जेवणासाठी हेल्प करते. ओके? आणि मग आपण एक काम करू, त्याचे फोटोज काढू आणि आईला फोटोज पाठवूया, त्या पण खुश होतील एकदम. चालेल, चला. अरे श्रुती, आज पण उशीर झाला तुला? एक्स्ट्रा लेक्चर्स होते ना, म्हणून उशीर झाला. हो, आणि त्याच्यानंतर फ्रेंड सोबत थोडा टाइमपास केला ना तरी काही हरकत नाही श्रुती. उलट ना रिलॅक्स व्हायला होतं. आपण अभ्यास करून जो स्ट्रेस होतो ना, तो सगळा निघून जातो. पण श्रुती, फक्त जर का तुला लेट होणार असेल तर कोणाला तरी कॉल करून इन्फॉर्म करत जा ना. म्हणजे आई आणि आजी आता घरात नाहीये म्हटल्यावर आपल्याला थोडं रिस्पॉन्सिबली वागायला हवं ना. मी माझ्या खोलीत आहे. श्रुती, एक मिनिट थांब, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. हे घे, परफ्यूम. मी शॉपिंगला गेले होते ना, तेव्हा मग तुझ्यासाठी पण घेऊन आले. आय होप हे तुला आवडेल. बघ ना. खरंच खूप छान आहे ग. थँक्स रमा. वेलकम. एक्सक्यूज मी. यस. एक कॉफी. ओके. काय करू त्या वरुणचं? रमाताईला खरंच त्याच्याबद्दल विचारू का? आई म्हणत होती रमाताई खूप बदलली आहे. मग माझ्याशी नीट बोलेल का ती? हॅलो. हॅलो रमाताई, मी आरुषी बोलतीये. बोल. कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कशी आहेस? छान आहे मी पण. सॉरी, मी तुला जरा त्रास देतेय, पण माझं ना तुझ्याकडे जरा काम होतं म्हणून कॉल केला.
मला माहिती आहे तुझं माझ्याकडे काय काम आहे ते. तुला वरुण बद्दल बोलायचं आहे ना? हो हो, ऍक्च्युली तो 1-2 वेळा भेटला मला, पण अगं त्याने डिरेक्टली मला प्रपोजच केलंय. मला खूप टेन्शन आलंय ग. अगं आरुषी, या टेन्शन घेण्यासारखं काय आहे? हे बघ, वरुण खरंच खूप चांगला मुलगा. तो US ला होता ना, तरी सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतो. आणि आरुषी, वरुण तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? माहित नाही ग, मला ना खूप कन्फ्यूज व्हायला झालंय. हे बघ, तू नीट विचार कर आणि मगच डिसाईड कर. आणि तुझा जो काय डिसिजन असेल ना, त्याला मी सपोर्टच करेन. थँक्स 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 रमाताई. ऍक्च्युली मला ना खूप भीती वाटत होती, तू नीट बोलशील की नाही. पण ना आता तुझ्याशी बोलून खरंच मला खूप 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 बरं वाटतंय. हे बघ आरुषी, तुला कधीही बोलायचं असेल ना, तर तू मला कॉल कर. ओके, बाय बाय. हाय. तू तुला वाटेल की मी तुला परत विचारेन तुझं उत्तर काय, पण डोंट वरी, मी तुला असं काहीही विचारणार नाही. मग का आलायस इथे? ॲज युजल तुझ्याशी बोलायला. आता तू माझ्या प्रपोजलचा विचार करेपर्यंत आपण फ्रेंड्स तर होऊच शकतो ना. आणि फ्रेंडशिप करायची म्हणजे दररोज भेटायला पाहिजे ना. आणि मग कधीतरी तू मला हो म्हणशीलच काय? मी जाते. जाते नको म्हणे. माझ्या एका मित्राची आई म्हणायची, जाताना जाते नाही तर येतो म्हणा. फ्रेंड्ससोबत थोडा टाइमपास केला ना तरी काही हरकत नाही सूट. पण आता तर सगळं ओके आहे ना, आता आपली फ्रेंडशिप होऊच शकते. मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. हे घे, परफ्यूम. श्रुती, ये ना, ये आत ये. काय झालं श्रुती? सगळं ओके आहे ना? हो ओके आहे. आई घरी नाहीये ना, सो जरा चुकल्यासारखं वाटतं. झोप येत नाहीये. 2 मिनिटं इथे बसले तर चालेल ना तुम्ही? अगं ऑफकोर्स, बस ना, विचारतेस काय? बस बस. श्रुती, तू खूप रेस्टलेस दिसतेस. आई नाहीये, नक्की तेवढंच कारण आहे की आणखीन काही? आणखीन काय असणार? नाही, काही नाही. नक्की? हा, म्हणजे छोटासा प्रॉब्लेम आहे, पण तो माझा नाहीये, माझ्या मैत्रिणीचा आहे. अच्छा, काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या मैत्रिणीचा? अगं तिचा एक मित्र आहे, खूप चांगला, म्हणजे खरंच चांगला आहे, पण तिच्या घरचं जरा स्ट्रिक्ट आहे. म्हणजे तिने अशी एखाद्या मुलाशी मैत्री करणं त्यांना फारसं नाही आवडणार, म्हणून ती जरा कन्फ्युज्ड आहे. ती जे काही करते ते बरोबर आहे की चुकीचं आहे? बरं, काय नाव म्हणालीस त्या मुलीचं? नाव मी सांगते. तिचं नाव श्रुती आहे. आणि ती तुझी मैत्रीण नाही,
तूच आहेस. हो ना? तुला कसं माहिती? तुझ्या डोळ्यात दिसतंय श्रुती. तुझ्या बिहेवियर मध्ये किती चेंजेस झालेत. हे सगळं रोहितमुळे ना. तुला त्याचं नाव कसं माहिती? मी त्याने दिलेलं फ्रॉम रोहित असं गिफ्ट पाहिलं तुझ्यासमोर. श्रुती अगं, मी त्याला साधा हात लावला तरी किती चिडली होतीस तू माझ्यावर. तू दादाला सांगितलं नाहीयेस ना? किंवा घरी कोणाला सांगितलं नाहीयेस ना? अगं नाही नाही, मी अजिबात कोणाला काही सांगितलेलं नाहीये. तू टेन्शन नको घेऊस, प्लीज रिलॅक्स हो. प्लीज कोणालाही सांगू नकोस प्लीज. मी रिक्वेस्ट करते तुला. श्रुती तू टेन्शन नको घेऊस. मी कोणालाही काही सांगितलेलं नाहीये. मला माहितीये आपल्या फॅमिली आय मीन टू से तुमच्या फॅमिलीमध्ये हे सगळं ऑडच वाटेल. पण श्रुती तू जे काय करशील ना ते सगळं केअरफुली कर. म्हणजे तू रोहितला भेटू नकोस किंवा त्याच्याशी बोलू नकोस असं म्हणणं नाहीये माझं. आधी तू कन्फर्म करून घे की तो मुलगा चांगला आहे आणि मगच फ्रेंडशिप पुढे वाढू दे. तुला आणखीन एक सांगू? हे बघ, डोंट गेट मी रॉंग, पण तू प्लीज रोहित एकटा असताना त्याला भेटत नकोस आहेस. आफ्टर ऑल आपली सेफ्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ना. अगं पण रोहित का फसवेल मला? तो खरंच खूप चांगला, साधा आणि गोड मुलगा असेल ना. असेल तो चांगला, गोड, साधा मुलगा. आणि तुझ्या मनात जर का फ्रेंडशिप पेक्षा जास्त काही असेल ना त्याच्याबद्दल, तर आपण घरच्यांशी बोलूया ना. हे बघ, तुला फ्रेंडशिप पेक्षा जास्त काही त्याच्याबद्दल वाटत असेल ना, तर आपण बोलूया ना आपल्या फॅमिलीशी. पण प्लीज प्लीज तू तुझ्या लिमिट्स क्रॉस करू नको. अगं असं कसं करेन मी माझ्या आई बाबांना त्रास होईल असं कधीच वागणार नाही. आय नो अँड आय कम्प्लिटली ट्रस्ट यू. अँड श्रुती, ऑलवेज रिमेंबर, तुला कधीही काही बोलावंसं वाटलं ना तर माझ्याशी एकदम फ्रीली बोल. आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. रमा, तुला एक सांगू? सांग ना. तू मला वाटली होतीस तशी उद्धट, आगाऊ अजिबात नाहीयेस. हा म्हणजे कधी कधी बालिशपणा करतेस, पण आज माझी मैत्रीण बनून तू माझ्याशी बोललीस. मला खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू. बस झालं आता. चल जाऊन झोप, नाहीतर आई आल्या ना परत तर मला ओरडतील. आमच्या श्रुतीला घेऊन रात्रभर जागतेस आणि गप्पा मारत बसतेस. बघ तिच्या डोळ्याखाली किती डार्क सर्कल झाल्यात. बरं, तूही झोप आता. मी येते. बाय. गुड नाईट. गुड नाईट. बरं राघवा, अरे शालिनीचा फोन आला होता. मैत्रिणीकडे मजा येत आहे. वा, आणि लग्नाची तयारी जोरदार चालू आहे म्हणे. छान. आई तिथे आपल्याला खूप मिस करत असतील ना. नक्कीच करत असतील. आणि आज तुम्ही जे पोहे केलेत ते सुद्धा आईंना खाता येणार नाही. म्हणजे आज पोहे रमाने केलेत? हो मग. हो आबा, आज सगळं रमाने केलंय. म्हणजे अगदी पोहे भिजवण्यापासून फोडणी देण्यापासून आज सगळं रमानेच केलंय. नाही पण रमा, पोहे जमले ना तुला? रमा, तुला स्वयंपाक वगैरे करता येईल असं वाटलं नव्हतं मला. अगं अगदी पूर्ण स्वयंपाक असा नाही, हा पण थोडा थोडा करते. खरंच छान झालेत पोहे. अरे वा श्रुती, तू आणि रमाचं कौतुक करतेस. नाही म्हणजे हा बदल सुद्धा शेवटी झाला म्हणायचा. आता चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे की नाही. आजी ते असत्या तर किती बरं झालं असतं नाही. त्यांनी पण माझ्या हातचे पोहे टेस्ट केले असते. अगं काही हरकत नाही. या पोह्याचे फोटो काढ आणि दे पाठवून तिला. तिलाही तेवढाच आनंद. खरंय, नक्की पाठव फोटो. पण आता येतीलच त्या 2-3 दिवसात, तर त्या आल्या ना
तेव्हा तुझ्या हाताने काहीतरी छान बनव आणि आजींना खायला घाल. चालेल. बरं चला मी येते, मला उशीर होतोय. दादा येते मी. आबा बाय. 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 सावकाश जा. हो लवकर ये. श्रुती आज परत त्या मुलाला भेटायला गेली असेल का? गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लावण्य आंटी. आज उठायला बराच उशीर झाला तुला. हो अगं, रात्री उशिरापर्यंत वाचत बसले होते म्हणून सकाळी जागच नाही आली आणि आवरायलाही उशीर झाला. पण डोंट वरी, आता नाश्ता करून लगेच निघते. राजू माझा नाश्ता आण. आज सुट्टी दिली मी राजूला. काय हा शहाणपणा करायला कोणी सांगितलेला? राजू नाही तर घरातली सगळी कामं कोण करणार? का तुम्ही आहात की? तुम्ही एक दिवस सगळ्यांना नाश्ता दिलात तर काहीच बिघडत नाहीये, नाही का? मी कम ऑन प्लीज. पवित्रा तू कोणाकडनं काय एक्सपेक्ट करतेयस? ही दिवसभर उपाशी राहील एक वेळ, पण कोणासाठी काम नाही करणार उठून. इनफ गिरीश, एवढं बोलण्याची काही गरज नाही. ओके पण मला नाही वाटत बाबा काही चुकीचं बोलले. आरुषी, तू जरा थांब. तू बघशीलच लावण्याताई त्यांच्या जागेवरून उठतीलही आणि आपल्याला सगळ्यांना नाश्ता देतीलही. हो ना लावण्याताई? ही तुमचीच फॅमिली आहे ना, त्यामुळे सगळ्यांसाठी तुम्ही एक दिवस करालच ना हे प्रेमाने. अरुषी पटकन येऊन मला चिमटा काढ. मी स्वप्न बघतोय बहुतेक. पण आपण दोघे एकाच वेळेला एकच स्वप्न कसं बघू शकतो बाबा? लावण्य आंटी खरंच आपल्यासाठी नाश्ता आणायला गेलीये. अगं होते एखाद्याला उपरती, चांगलंच आहे की. चमत्कार आहे हा, चमत्कार. तू ऍक्च्युली हिला एखादं काम सांगितलंस आणि ती ऍक्च्युली ते करायला उठली. या घरामध्ये हा दिवस बघायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. आज त्या निमित्ताने तुम्ही माझ्याशी परत पूर्वीसारखे बोललात. आय नो, मी जरा जास्तच रागवलं तुझ्यावरती. काय करू पवित्रा, अशोकची ती फाईल परत करणं फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. अजूनही मला कळत नाही ती फाईल गायब झाली कुठे. ती फाईल सापडेल, नक्की सापडेल. मी ती फाईल शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. कर कर प्रयत्न कर, तुला हवे तितके प्रयत्न कर, पण ती फाईल ती तुला सापडणार नाही. थोडा उशीरच झाला ना. चल पटकन कॉलेजला पोहोचूया. ऐक ना, मी काय म्हणते, आपण रोहितला भेटून येऊयात का एकदा? रोहितला कशासाठी? अगं तो घरी एकटा आहे ना, आणि त्याची काळजी घ्यायलाही कोणी नाहीये. काल त्याच्या घरी गेलो होते तेव्हा तो उपाशी होता. मग मी जेव्हा त्याला खायला करून दिलं तेव्हा त्यांनी खाल्लं आणि मग गोळ्या घेतल्या. म्हणून तो ही रोजची ड्युटी लावून घेणार आहेस? तसं नाही, पण असं आजारी माणसाला वाऱ्यावर कसं सोडून द्यायचं? तू पण चल माझ्या बरोबर. आपण फार वेळ नाही थांबूयात, त्याला बरं आहे की नाही तेवढं बघायचं आणि लगेच निघूया. आधी तर तुला त्याच्याशी बोलावंसंही वाटायचं नाही. त्याने साधा थँक्स म्हटलं तर तुला राग आला, आणि आता काय झालं तुला? अगं अनोळखी लोकांशी मलाही बोलायला आवडत नाही, पण रोहितची ओळख झाली आपली.
तसा चांगला आहे तो मुलगा आणि अनाथ आहे ग, म्हणून त्याला सतत कोणाशी तरी बोलावंसं वाटतं, पण त्याच्या जवळचं असं कोणीच नाही. बरं तू म्हणतेस तर जाऊया थोडा वेळ, पण कॉलेजचं लेक्चर बुडणारच ना. अगं तसंही आज एकच लेक्चर आहे ना, आपण कोणाकडून तरी नोट्स घेऊन टाकूयात, म्हणजे आपला अभ्यासही बुडणार नाही. आणि तसंही आपण रोहितकडे काही रोज रोज जाणार नाही आहोत, एकच दिवस जातोय. चल ना. बरं बाई चला. चल. रिक्षा. श्रुती परत कॉलेज सोडून रोहितला भेटायला चालते. तिला तो मुलगा कितीही चांगला वाटला असला तरी मला बघायला पाहिजे की तो मुलगा खरंच कसा आहे. दादा पटकन चला, त्या ऑटोला फॉलो करा पटकन प्लीज. किती झाले दादा? 50. येऊ का? अरे या. हॅलो. हाय श्रुती. हाय. काल तू इतक्या घाईने गेलीस, मला वाटलं आज येणारच नाहीस. आज मला आणि श्रुतीला एकच लेक्चर होतं, म्हणून आम्ही ठरवलं कॉलेजला जाण्याऐवजी इथेच येऊ तुम्हाला बघायला. आज तुमची तब्येत कशी आहे ते. हो, आज खूपच बरं वाटत, म्हणजे 80% फिट झालोच आहे. आणि आज तू आल्यावर आय मीन तुम्ही दोघी माझी चौकशी करायला आल्यावर उरलेले 20% फिट झालोय. आज खरंच तुम्ही खूपच फ्रेश दिसताय. त्या दिवशी तुम्हाला चक्कर येत होती ना, तेव्हा मी तर एवढी घाबरले ना. हो, नंतर तुझ्या मैत्रिणीनेच माझी काळजी घेतली ना, मला खायला करून दिलं, मी सगळं लक्षात ठेवून माझ्या गोळ्या दिल्या, आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला बरं वाटत नसताना मला कंपनी दिली. मला श्रुतीशी खूप गप्पा मारता आल्या, मनातलं शेअर करता आलं, म्हणून मी पटकन बरं झालो. अच्छा, म्हणजे तुम्ही बरे झालात ह्याचं क्रेडिट श्रुतीला आहे तर. ऑफकोर्स. रोहित तू जरा जास्तच कौतुक करतोय माझं. मी एवढं काही केलेलं नाहीये, मी फक्त माणुसकी दाखवतीये, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे सगळं पाठ झालंय मला श्रुती. अच्छा, तो रोहित इथे राहत होता. शेफ रोहितने बनवलेली स्पेशल कॉफी या. अरे कशाला, तुला एवढं करत बसण्याची काही गरज नव्हती. अरे कशाला काय, आधी माझ्या हातची कॉफी तर पिऊन बघ. हा, तुझ्या हातची कॉफी इतकी स्पेशल टेस्ट आली नसेल तिला, पण वाईटही नसेल ना. अरे खरंच खूप छान झालीये. थँक्यू. अरे पण आता अशी कामं करत बसून तू परत आजारी पडणार आहेस का? नाही ग, तू माझ्यासाठी एवढं केलंस, मी तुला एक कॉफी तर पाजूच शकतो ना. अँड थँक्स टू यू, उद्यापासून मी माझा नवीन जॉब जॉईन करतोय. अरे वा. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. थँक्यू. अरे तुम्ही उभ्या का, बसा ना. हो. सो उद्यापासून तुम्ही दोघंही माझ्यासाठी कॉलेज बंक नका करू. अभ्यास खूप महत्वाचा असतो. तुम्ही किती शिकता यावर तुमचं अख्खं फ्युचर डिपेंड करतं. काय ना, मी जे अनाथ आश्रमात शिकलो तिथे कितीतरी मुलांना शिकता नाही यायचं. मी माझ्या पगाराचा 25% भाग अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देणार. हा मुलगा तर खरंच चांगला वाटतोय. ह्याचे थॉट्स पण किती प्युअर आहेत. अरे किती छान ठरवलंस तू. तुझा पगार असाच वाढत राहू देत आणि तुझ्या जॉबसाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्स. कॉफी घ्या ना तुम्ही.
चल निघतो आम्ही. अरे आणि हो, एक महत्वाचं, तुला राग नसेल येणार तर एक सांगू? हो सांग की. मला आता बरं वाटतंय, सो तू आता इथे परत येऊ नकोस. काय आहे ना, मी इथे एकटा राहतो आणि तुला इथं रोज येताना कोणी बघितलं तर त्यांचा गैरसमज होईल. आणि तुझ्याबद्दल कोणी चुकीचं बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. हे बघ, मी आजारी होतो तेव्हा आपल्याला नाईलाज होता, पण आता भेटायचं असलं तर बाहेर भेटू, इथे नको. हो बरोबर आहे. चल निघूया. हो चल येतो आम्ही. बाय. बाय. फोन असा इथेच आहे. फोन उघड्यावर टाकलाय, तोही लॉक न करता. व्हिडिओ डिलीट. मला अडकवायला निघाली होतीस ना, पण मी इतक्या सहजासहजी तुझ्या जाळ्यात अडकणारच नाहीये. मला इतकं बेअक्कल समजू नकोस ग. बेअक्कल मी नाहीये लावण्याताई. हो, फोन असा उघड्यावर टाकून गेली होतीस लॉक न करता. ही तुझी अक्कल? अच्छा, म्हणजे माझ्या फोनवरचा तुमचा व्हिडिओ डिलीट केलात तर? चला, माझी तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. हां, म्हणजे तुम्ही माझा फोन शोधणार, मग तो अनलॉक होत नाही म्हणल्यानंतर चिडचिड करून तो तुम्ही फोडणार. ही तुमची सगळी मेहनत आणि तुम्हाला होणारा त्रास मी वाचवला. आणि म्हणून मुद्दामून मी तुम्हाला दिसेल असा तो फोन ठेवला होता. एरवी माझ्या फोनला थंबप्रिंटचं लॉक असतं, पण ते लॉकही मी मुद्दामून काढून ठेवलं होतं. नाहीतर तुम्ही चोरून माझ्या फोनवरचा तुमचा व्हिडिओ डिलीट करताना पकडल्या कशा गेला असता? पटकन ऑटो मिळाली पाहिजे. श्रुतीने मला इथे बघायला. रमा तू तू इथे काय करतेस? श्रुती, अगं अगं ते माझी एक मैत्रीण ते जवळच राहते, तिला भेटायला आले होते. पण तू इथे काय करतेस? तू तर कॉलेजला गेली होतीस ना? श्रुती प्लीज माझ्यापासून काही लपवू नकोस. हे बघ, यू कॅन कम्प्लिटली ट्रस्ट मी. प्लीज मला खरं खरं सांग, तू इथे काय करते? लायकी काय ग तुझी? तू कोण आहेस? कोण आहेस मला पकडणारी? तू काय दाखवणार आहेस मला? अस्त्र म्हणे. अस्त्र? आता माझ्या विरुद्ध वापरण्यासाठी तुझ्या हातामध्ये अस्त्र म्हणून काहीच उरलेलं नाहीये. सो हा तुझा ॲटिट्यूड आहे ना, माझ्या पुढे दाखवायचं नाही, कळलं? बिंडोक समजता का मला? तुम्हाला खरंच असं वाटतं की तो व्हिडिओ माझ्या फक्त फोनवरती असेल? मी त्या व्हिडिओचे शक्य तेवढे बरेच बॅकअप घेऊन ठेवलेत. माझ्या ईमेल्सवर, क्लाउडवर, आणि माझ्या एका मैत्रिणीला सुद्धा मी तो व्हिडिओ पाठवून ठेवलाय. अरे बोलाने
हे सगळे व्हिडिओ डिलीट करायचे. ओके, करेनही कदाचित. त्या व्हिडिओची निशाणी राहणार नाही हे मी बघेन. पण तुमचं आमच्याबरोबरचं वागणं सुधारल्यानंतर. आणि ऑफकोर्स अशोक भाऊजींची फाईल माझ्या हातात मिळाल्यानंतर. मी आता पूर्वीची पवित्रा नाही राहिले लावण्याताई. गिरीशच्या सन्मानाशी तुम्ही खेळलात ना, सगळ्यात मोठी चूक केलीत तुम्ही. आता तुमचा मान जपत मी गप्प नाही बसणार. परत सांगते तुम्हाला, शहाण्या व्हा, नाहीतर तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. श्रुती, सांगून टाक ना, लपवण्यासारखं तू काही केलंच नाहीयेस. हो, खरंच नाही केलं. मी इथे रोहितला भेटायला आले होते आणि त्याला अजूनही फारसं काही बरं वाटत नाहीये. तो उपाशी राहू नये असं मला वाटलं, म्हणून मी आले. अगं मग यात काही चुकीचं नाहीये. इनफॅक्ट आय एम प्राऊड ऑफ यू. कोणीतरी आजारी असताना तू त्याची मदत करतेय, हे खरंच खूप चांगलं आहे. आणि एक काइंड हार्टेड मुलगी तेच करेल. हो ग, मी जे काही 2-3 वेळा रोहितला भेटले ना, तेही मला कोणापासून लपवायचं नव्हतं. पण कोण कसं रिॲक्ट करेल सांगता येत नाही ग. हो, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. बट श्रुती, तुम्ही दोघींनीच असं रोहितला भेटणं, एस्पेशली तो एकटा असताना, हे मला चुकीचं वाटतंय. म्हणजे तुमची त्याच्याची फारशी ओळख नाहीये ना, मग असं तुम्ही त्याच्यावर ट्रस्ट कसं करू शकता? मी तुला कालच सांगितलं, तुझी सेफ्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हो, लक्षात येते माझ्या. श्रुती, निघूया ना आपण? हो, थँक्स रमा. बाय बाय. मुलगा तर खरंच चांगला दिसतो, पण तरी श्रुतीवर लक्ष ठेवायला हवं. मला काय झालंय? रमा मॅडम अजून आल्या नाहीयेत, तर मी इतका अस्वस्थ काय? बबली सर, बाकीचे सगळे त्यांच्यावरून चिडवत असतात, तेव्हा तर मी सगळं नाकारतो. मग आज त्या नाहीयेत, तर माझं कामात लक्ष का लागत नाहीये? पण नाही, बबली सर म्हणतायत तसं काही नसणार, नक्की नसणार. गॉड ब्लेस यू. ब्लेस यू बोथ. हे काय, रमाने यात चेंजेसच नाही केलेत. सगळे प्रिंट आउट चुकीचे आहेत. रमा रमा रमा, हे फाईल बघ ना जरा.
ओके. हॅलो रॅम्स, अगं कुठे हरवली आहेस? कुठे? कुठेच नाही. खरं खरं सांग रॅम्स, तू ना हल्ली राघव सरांच्या थॉट्स मध्ये असतेस ना? नाही, अजिबात नाही. काहीतरीच काय, तू ना राघव सरांच्या प्रेमात फुल बुडाली आहेस. वाट नेहा, तू काही वाटेल ते बडबडतेस. हा, गप्पा म्हणजे शाळा बुके. ओके ओके बरं, तू मला गप्पा बसवशील ग, पण स्वतःपासून कसं लपवशील? हा रमा, तुझ्या ना सगळ्या ऍक्शन्स हेच सांगतायत की तुला लव एरिया झालाय. ऍक्शन्स म्हणजे असं काय केलंय मी? बघ ना, तू हल्ली खूप लॉस्ट असतेस. आता आजच घे ना, ह्या प्रोजेक्ट फाईल मध्ये इतक्या मिस्टेक्स आहेत, पण तू सगळ्या न बघता ओके म्हणालीस. रमा, तुझं आजकाल कशातच लक्ष नसतं. हा, सतत राघव सरांच्या डेस्ककडे बघत असतेस. ते नसतील की तू रेस्टलेस होतेस, आणि ते जेवले नाहीत तर तूही जेवत नाहीस. अगं अजून किती सायन्स सांगू? नाही, हे बघ, असं खरंच काही नाहीये. तू ना परत खोटं बोलतेस माझ्याशी. रमा, आता ना तू ही गोष्ट ऍडमिट कर की तू खरंच राघव सरांच्या प्रेमात पडलीयस. आणि लवकरात लवकर तू त्यांना सुद्धा हे सांगून टाक. हे एक मिनिट. हा, राघव सरांना सांगण्यासारखं काही नाहीये. कंट्रोल युअर इमोशन्स प्लीज. काय चाललंय तुझं? थांब जरा. ओके, मी माझे इमोशन्स कंट्रोल करते, पण तू तुझे इमोशन्स कंट्रोल नको करूस. हा रमा, हे बघ, स्वतःच्या मनाला असं फसवू नकोस. हे बघ, राघव सरांना ही गोष्ट सांगायला उशीर केलास तर हू नोज काय होऊन बसेल. रमा, अगं तू आणि राघव सर एकदम परफेक्ट कपल आहात, अगदी मेड फॉर इच अदर. हॅशटॅग रमा राघव आता खरा होऊ दे, कारण आम्हाला सगळ्यांना दिसतंय की तुझ्याही मनात तेच आहे. बरं, ही फाईल घे. रमा, आता थोड्या वेळासाठी ना राघव सरांच्या थॉट्स मधनं बाहेर आलीस तरी चालेल. हा, नाही म्हणजे प्रोजेक्ट फाईल मध्ये करेक्शन्स आहेत ना, तेवढी कम्प्लीट कर. नाहीतर आपले राघव सर, ओह सॉरी, तुझे राघव सर चिडतील. नेहा, गप्प बसा. शटअप या, जा तुझं काम करतात. मार खाशील तू आता. बर, रमा, आता ना तू ही गोष्ट ऍडमिट कर की तू खरंच राघव सरांच्या प्रेमात पडलीयस. हे बघ, राघव सरांना ही गोष्ट सांगायला उशीर केलास तर हू नोज काय होऊन बसेल. हॅशटॅग रमा राघव आता खरा होऊ दे. काय हवंय? काय आता अजून मला कामाला लावायचं का? बस नाही झालं? लावण्यताई, मी तुमच्याशी नीटपणे बोलायला आले, पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. ओके, तुम्हाला चांगलंच माहिती आहे लावण्यताई, तुमचा असा व्हिडिओ काढणं, मग त्या व्हिडिओची तुम्हाला भीती घालणं, हे सगळं माझ्या स्वभावात अजिबात बसत नाही. आपण एकाच घरात राहतो ना, आपण एकाच कुटुंबाचा भाग आहोत. मग असं असताना आपण एकमेकांवरतीच कुरघोड्या करायच्या? अरे वा,
अचानक ही अशी उपरती कशी काय झाली? मगाशी वेगळा सूर होता. तो सूर गिरीशची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी होता आणि हाही. लावण्याताई, मी तुम्हाला विनंती करते, अशोक भाऊजींची फाईल परत द्या. हो, निदान गिरीशसाठी तरी माझा ऐका प्लीज. त्यानंतर तुम्हाला जो काही राग काढायचा तो माझ्यावर काढा, पण आत्ता मला फाईल द्या. ती फाईल तुला परत मिळणार नाही. जा जा, काय करायचं ते कर. आणि हे असे हात जोडून हा जो काही मेलो ड्रामा करतोस ना फालतू, तो माझ्यासमोर करू नकोस. गिरीश समोर चालतो तू, त्याच्यासमोर करायचं ते. ओके, नाव गेट आउट. कळलं नाही का तुला मी काय बोलले? गो आउट. मी एक शेवटचा प्रयत्न करून बघितला होता, पण तुम्हाला सरळ बोललेलं कळतच नाही. हरकत नाही, मी तुम्हाला आज रात्रीपर्यंतची मुदत देते. आज डिनरच्या वेळेपर्यंत तुम्ही तुमची चूक मान्य करून ती फाईल परत द्यायची. आणि तसं नाही केलं, रमा मॅडम आता अगदी घरातल्याच एक होऊन गेल्या. सगळ्यांचा आनंद वाढवतात त्या. मला खरं सांग, हा, तू राघव सरांच्या प्रेमात बिमात नाही ना पडलीस? मग हे तू इकडे तिकडे बघून का बोलतेस? माझ्या डोळ्यात बघून बोल ना, कारण आपल्या मनात एक असतं आणि ओठांवर एक असतं ना, तेव्हा आपण अशी नजर चोरतो. म्हणजे तू माझ्याशी खोटं बोलत असशील, पण तू आत्ता स्वतःशी खोटं बोलतेस असं नाही वाटत तुला? राघव सर तर कामात बिझी आहेत, त्यांचं माझ्याकडे लक्ष पण नाही आहे. त्यांना माझ्याबद्दल काय वाटत असेल? जे मला त्यांच्याबद्दल वाटतंय तेच की काहीच नाही? हे बघ, मी आजारी होतो तेव्हा आपल्याला नाईलाज होता, पण आता भेटायचं असलं तर बाहेर भेटू, इथे नको. आणि तुझ्याबद्दल कोणी चुकीचं बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. मी जे अनाथ आश्रमात शिकलो तिथे कितीतरी मुलांना शिकताना यायचं. मी माझ्या पगाराचा 25% भाग अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देणार. मी एक रिक्वेस्ट करू? तुम्ही प्लीज मला अरे रोहित म्हणा. श्रुतीचा मेसेज.
पण मी तो ओपन करत नाही. ती ब्ल्यू झालेली दिसली नाही की तिचा जीव वर खाली होईल. मग ती माझ्याशी बोलायला आणखी तडपेल. ताई अगं लवकर राईट साईडला जा, मारून टाकी ना नाहीतर मी तुला. थांब मी बूस्टर वापरतो. थांब. नाही हा अभि. नो यार नो. चीटिंग करतो. कोणतरी हारलं, कोणतरी हारलं, कोणतरी हारलं, कोणतरी हारलं, कोणतरी हारलं. काय किती गोंधळ आहे. ऑनलाईन गेम खेळतात गोंधळ चाललाय नुसता मगाचपासून. काय लावण्या, मुलं खेळतायत म्हणल्यावर एवढा गोंधळ होणारच ना. अरे त्या अभिचं ठीक आहे हं? पण हिचं काय, कलकलाट करत खेळ खेळण्याचं वय आहे का हिचं? नॉनसेन्स. कसं आहे ना लावण्या, आरुषी घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हाताची घडी घालून गप्प उभी राहिली ना तरी सुद्धा तुला तिचा त्रास होणारच. जाऊ दे ना गिरीश, तुम्ही उगाच शब्दाला शब्द वाढवू नका. तुम्ही पाणी प्या, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. झालं हिचं सुरू. लगेच गिरीशच्या पुढे पुढे त्याचं अटेन्शन मिळवायला. रोहितने अजून माझा मेसेज कसा नाही वाचलाय? माझं नेट सुरू आहे ना? रोहित इतका कशात बिझी असेल? त्याची तब्येत परत बिघडली नसेल ना? येस, माझा प्लॅन कधीच फेल होत नाही. हॅलो, कसा आहेस तू? मी तुला मेसेज केला होता, बघितला नाहीस तू. तब्येत ठीक आहे ना तुझी? तसा ओके आहे मी. पण मग तुझा आवाज असा थकल्यासारखा काय येतोय? थोडा विकनेस आहे अजून, पण तू काळजी नको करू, मला बाकी काही होत नाही. मी जरा काम करत बसलो होतो ना, म्हणून फोनकडे लक्ष नाही गेलं. कामापुढे मला कधीच काही दिसत नाही ग. वर्क इज वर्कशिप फॉर मी. गिरीश, मला ना तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये काहीतरी महत्वाचं दाखवायचंय. महत्वाचं आहे म्हणतेस तर आत्ताच दाखव की. दाखवते, आणि घाई कसली एवढी? मी तुमच्यासाठी आधी कॉफी आणते. आलेच. आई, तू बाबांना काय दाखवणार आहेस? खरंच लावण्य आंटीचा व्हिडिओ दाखवणार आहेस का तू? आरुषी, तुला माहित नसतं असं या घरात काय आहे? तुझ्या लहानपणापासून या घरात सगळं घडतं ते तुला माहिती असतं. अगं आई, मग मला सांग ना, तू तो व्हिडिओ बाबांना दाखवणार आहेस का? मला माहितीये, तू कितीही बोललीस ना
तरी लावण्य आंटीला त्रास होईल असं तू काहीच करणार नाहीयेस. ती तुझ्याशी कशीही वागली तरी तू गप्पच बसणार आहेस. पण आता तसं करू नकोस आई. तो व्हिडिओ तू बाबांना दाखव. आई तू तो व्हिडिओ बाबांना दाखव. अगं मग जे होईल ते होईल. आरुषी, तू अभिबरोबर खेळत होतीस ना मगाशी गेम, जा तू खेळायला जा. अगं तू तू अजूनही लावण्य आंटीला का पाठीशी घालतेस आई? तुला तिच्या चुका दिसत असून सुद्धा तू बाबांपासून का लपवतेस? तू आजही गप्पच बसणार आहेस का आई? आरुषी, मला तुझा त्रागा कळतोय. हे बघ, तू यात नको पडूस. मी काय करतेय हे मला कळतंय आणि त्याचे परिणाम काय होतील हेही मला चांगलंच माहितीये. वा, म्हणजे तू तो व्हिडिओ बाबांना दाखवणार नाहीयेस तर फक्त बोलतेस. श्रुती, बिझी आहेस? नाही, असं काही नाही. मैत्रिणीशी चॅट करत होते. बोल ना. अच्छा, मैत्रिणीशी चॅट करत होतीस की एका मित्राशी चॅट करत होतीस? रोहितशी बोलत होतीस ना श्रुती? एक खरं खरं सांग श्रुती, फक्त रोहितशी चॅटिंग करत होतीस ना? अगं नाही ग. हा, आणि आत्ताच नाही, हल्ली तू रोजच रोहितशी चॅटिंग करत असते, हो ना? अगं नाही ग. तुला काय वाटलं माझ्या मैत्रिणी नाही आहेत? मी त्यांच्याशीच बोलत होते. अच्छा, असतील ना, तुझ्या खूप मैत्रिणी असतील. पण मला सांग, कुठल्या मैत्रिणीशी बोलताना तू अशी ब्लश करतेस? ओह माय गॉड श्रुती, अगं तुझे गाल बघ कसे रेड रेड झालेत. ए, तुला रोहितची आठवण येते म्हणून का? हा, ए श्रुती, चल पटकन सांगून टाक मला. तू माझ्याशी एकदम बिंदासपणे सगळं शेअर करू शकतो. सांगून टाक मला की तू 24/7 रोहितचाच विचार करत असतेस, हो ना? अगं त्याच्या आठवणीतच असता तो आता. ए श्रुती, ऐक ना, मला एकदम खरं खरं सांग, तुला तो रोहित आवडायला लागलाय का? मला नाही माहिती. पण तू लाजतेस त्याच्यावरून मला माहित आहे की तो तुला आवडतो. पण श्रुती, तुम्ही असे फार एकमेकांना ओळखत नाही ना? तुमची भेट नवीनच आहे. अगं रमा, कधी कधी तुम्ही एखाद्या माणसाला किती दिवस ओळखताय हे महत्वाचं नसतं. तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय हे जास्त महत्वाचं असतं. पण श्रुती, मी तुझ्यापेक्षा वयाने फार मोठी नाही आहे, थोडीशीच मोठी असेल. पण मला तुला एक ॲडवाईस द्यावीशी वाटते. हे बघ, तू जे काय करशील ना ते प्लीज सांभाळून कर. श्रुती तर त्या रोहितमध्ये कम्प्लीट अडकली आहे आणि हिला तो मुलगा चांगलाच वाटणार. पण तो मुलगा खरंच चांगला असेल ना, तू श्रुतीवर लक्ष ठेवशील? एक खरं खरं सांग श्रुती, फक्त रोहितची चॅटिंग करत होतीस ना? अगं नाही ग. हा, आणि आत्ताच नाही, हल्ली तू रोजच रोहितची चॅटिंग करत असते, हो ना? अगं नाही ग. तुला काय वाटलं माझ्या मैत्रिणी नाही आहेत? मी त्यांच्याशीच बोलत होते. अच्छा, असतील ना, तुझ्या खूप मैत्रिणी असतील. पण मला सांग, कुठल्या मैत्रिणीशी बोलताना तू अशी ब्लश करतेस? ओह माय गॉड श्रुती, अगं तुझे गाल बघ कसे रेड रेड झालेत. ए, तुला रोहितची आठवण येते म्हणून का? हा, ए श्रुती, चल पटकन सांगून टाक मला. तू माझ्याशी एकदम बिंदासपणे सगळं शेअर करू शकतो. सांगून टाक मला की तू 24/7 रोहितचाच विचार करत असतेस, हो ना? अगं त्याच्या आठवणीतच असता तो आता. ए श्रुती, ऐक ना, मला एकदम खरं खरं सांग, तुला तो रोहित आवडायला लागलाय का?
हं?